खरोखरच या देशामध्ये शेतकरी म्हणून जन्माला येणं हा गुन्हा आहे का हो? अहो, त्याला प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करावं लागतं. आज बघा, आज एवढं मोठं संकट माझ्या शेतकरी बापावर आलं, आज तरीसुद्धा तो तग धरून उभा आहे. आज या ठिकाणी त्याला सहानुभूती देणारे बरेच लोक भेटलेत, त्यामुळं आज तो कसा तरी टिकून आहे. पण आज बघायला गेलं तर त्यानं 6 महिन्यापासून कांदा चाळीमध्ये ठेवला होता, कारण की दिवाळीला कामाला येईल म्हणून. आज या ठिकाणी माझ्या शेतकरी बापाच्या कांद्याला 5 रुपये किलोचा भाव भेटतोय. अहो, तुम्हीच सांगा, तो कांदा 1 किलो कांदा त्याला तयार करण्यासाठी 10 ते 15 रुपये खर्च आहे. आणि आज तुम्ही त्याचा कांदा जर 5 रुपये किलोनं घेत असाल तर त्यानं करायचं काय हो? आणि आज हे सरकारी अतिवृष्टी झाली म्हणून आम्हाला या सरकारनं मदत जाहीर केली. खूप मोठी मदत देते सरकार आम्हाला. 8,500 रुपयाची मदत देणारे सरकार आम्हाला. आणि ह्या 8,500 मध्ये आम्हाला आमचं घरबार चालवायचे. आज तुम्हीच सांगा, 8,500 मध्ये दिवाळी करायला आम्ही तयारही झालो होतो. पण अक्षरशः आणखीन माझ्या बीड जिल्ह्याच्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा आलेला नाही आहे. आता तुम्हीच सांगा, अहो, आमच्या आजूबाजूला नोकरदार लोक राहतात. आज नोकरदाराच्या घरामधून खमंग वास येतोय. आज त्यांच्या घरामध्ये चिवडा लाडू वगैरे बनवायला चालू आहेत. पण माझ्या शेतकरी बापाची चूलसुद्धा पेटली नाही हो आणखीन.